वाव, खूप टेस्टी रेसिपी आहे खरंच. तर आता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करू. तर हा चिकन त्याला स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळदीमध्ये बॉईल करा. आणि हे वाटणसाठी हे सर्व वाटण तयार करा. आता आपण वाटण वाटून घेऊया. हे वाटण वाटून झाल्यावर हे असं दिसेल. चला आता फटाफट आपण बघूया अजून पुढे. हे बघा मस्त असा, जास्त पण वाटण भाजून देऊ नका. आता आपण ज्याच्यामध्ये चिकन शिजवले त्याच्यामध्ये त्याच टोपामध्ये तेल टाकून त्याला तेलामध्ये शिजवून घेऊया. आता तेल टाकून झालेलं आहे. आपला तेल मस्त गरम होत आहे. तेल चांगलं गरम करून घ्या, मग तेव्हा चांगला चव येतो. मस्त तेल आपला चांगला गरम झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकायचं विसरून गेले आहे, तर तुम्ही तेजपत्ता नक्की टाका. आता त्याच्यामध्ये आपण वाटण टाकूयात. हे आता मी वाटण टाकलेलं आहे. आता आपण त्याला मस्तपैकी 1-2 मिनिटं तेलामध्ये शिजवून घेऊया. आपण त्याच्यामध्ये सर्व मसाला टाकून झाल्यावर हे असं दिसेल. त्याला पण 1-2 मिनिट चांगलं शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये सर्व चिकन टाकून द्या आणि मसाला एकत्र त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकून त्याला जास्तीत जास्त 8 ते 9 मिनटं किंवा 10 मिनटं शिजवून घेऊया चांगला मस्त. तर आता आपण त्याला शिजवून घेऊया. तर 10 मिनिटानंतर तो असा दिसेल. किती छान, खरंच खूप टेस्टी आहे हा रेसिपी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि ज्यांना पण मला रेसिपी विचारायची आहे त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन मला DM करा, मी त्यांना रेसिपी नक्की सांगेल. किती मस्त टेस्ट, एकदम भारी वाटते. त्याची तेलाची जी परत आहे ती तर बघा किती छान असं वाटते. आताच खाऊन टाकू सर्व. तर आता आपण दादाला विचारू. तर आता आपण भाजीला सर्व करूया. मी भाजी भातासोबत सर्व केलेली आहे. तुम्ही भाकरीसोबत पण सर्व करू शकता. दादा टेस्ट कर.